श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हे बघा, आता आपली नवरात्र हा सण येत आहे. नवरात्र म्हणजे 9 दिवसांची रात्र आणि त्या दिवशी आपल्या देवी मातेची आपण पूजा करत असतो. बरेच जण हे घट बसवत असतात. तर या नवरात्रामध्येच म्हणजे 9 दिवसांमध्येच आपण काय नियम पाळायला हवे, काय नाही, ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही. तर चला मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. हे बघा, आपण असे नियम काही पाळले ना तरच आपल्याला त्या नवरात्रीचं किंवा त्या सणाचं हे संपूर्ण फळ हे मिळत असतं. आपल्याकडून कळत न कळत त्या चुका होऊन जातात आणि मग आपल्याला काहीतरी त्याच्या अडीअडचणी म्हणा किंवा काही संकट म्हणा, असे प्रॉब्लेम्स फेस करावे लागत असतात. आणि मग आपल्याला वाटतं की आपण एवढं सगळं करतो तरी देखील आपल्यासोबत असं का घडतं. हे बघा, भले आपल्याकडून मागच्या वर्षी नवरात्रामध्ये जर कळत न कळत या काही चुका झाल्या असतील तर ह्या नवरात्रीमध्ये तरी आपल्याकडून या चुका घडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर त्या चुका काय आहेत हे आपण बघूया. तर हे बघा, बरेच जण काय करतात ना की आपण जेव्हा घटाची पूजा करतो बघा, घटाची मांडणी वगैरे करत असतो पहिल्या दिवशी, घटस्थापनेच्या दिवशी, तर तेव्हा आपण घटामध्ये आपण कुलदेवीचा टाक ठेवतो. त्याचबरोबर गणपती बाप्पाची मूर्ती आपण ठेवत असतो. कोणी शंख ठेवतो, कोणी बाळकृष्णाची देखील मूर्ती ठेवतो, खंडोबाचा टाकसुद्धा ठेवतं. तर हे बघा, असं न करता आपण त्या घटामध्ये कुलदेवीचा एक टाक ठेवला तर चालेल किंवा कुलदेवीचा फोटो ठेवला तरी देखील चालेल. पण गणपती बाप्पाची मूर्ती म्हणा किंवा शंख म्हणा, असे बाकीच्या देवी देवतांचे फोटो त्या घटामध्ये आपल्याला ठेवायचे नाही. तर असं केल्याने काय होतं, कारण आपल्याला घट हा 9 दिवस हलवता येत नसतो बघा. त्यामुळे त्या देवी देवतांची आपल्याकडून पूजा घडत नाही किंवा त्यांना अंघोळी आपल्याला घालता येत नाही. त्यामुळे आपण जर त्यांना घटामध्ये ठेवलं तर आपल्याला त्यांची पूजा करता येणार नाही किंवा त्यांना अंघोळ वगैरे घालता येणार नाही. जर तेच आपण देव्हाऱ्यामध्ये आपल्या देवी देवतांची पूजा ही करू शकतो. त्याचबरोबर हे बघा, तुम्हाला जर गणपती बाप्पाची मूर्ती किंवा गणपती बाप्पाची स्थापना आपल्या घटामध्ये करायचीच असेल तर तुम्ही गणपती बाप्पाची स्थापना ही मूर्तीच्या स्वरूपात न करता तुम्ही सुपारीच्या स्वरूपात गणपती बाप्पाची स्थापना ही त्या आपल्या घटामध्ये मांडू शकता किंवा करू शकता. त्याचबरोबर आता बऱ्याच जणांचा हा सुद्धा प्रश्न असतो की खंडोबाची आम्ही टाक ठेवू शकतो का, किंवा खंडोबा सुद्धा आमचं कुलदैवत आहे तर आम्ही त्यांचा टाक वगैरे ठेवू शकतो का. तर हे बघा, खंडोबाची नवरात्र ही वेगळी असते. ही फक्त देवी मातेची नवरात्र आहे. 9 दिवस आपण देवीचे 9 स्वरूपांची पूजा करत असतो. त्यामुळे ही फक्त देवीची नवरात्र आहे. त्यामुळे खंडोबाचा टाक वगैरे त्यामध्ये आपल्याला ठेवता येणार नाही. खंडोबाची नवरात्र ही वेगळी असते आणि देवीची नवरात्र ही शारदीय नवरात्र ही फक्त देवीची आहे. खंडोबाची नवरात्र ही नंतर असते आणि ती वेगळी असते. त्यामुळे आपल्याला त्यामध्ये खंडोबाचा टाक हा ठेवता येणार नाही. भले तुमचं ते कुलदैवत असेल तरीही तुम्ही तुमच्या कुलदेवीचा टाक हा त्यामध्ये ठेवू शकता, त्यामध्ये काही हरकत नाही. त्याचबरोबर हे बघा, आपल्याला तिथलं जे काही घटामधलं हे सामान आहे किंवा हार फुलं वगैरे आहेत तर ते तुम्हाला रोजच्या रोज वेळेवर बदलायचे आहेत. घटाला देखील आपल्याला एकाच वेळेस पाणी द्यायचं असतं दिवसातून. तुम्ही सकाळी द्या किंवा संध्याकाळी द्या. त्याचबरोबर आपल्याला घटाचा जो कुठे आपण दिवा लावतो तो आपल्याला शक्यतो अखंड ठेवायचा असतो. पण काही कारणास्तव वगैरे किंवा काजळी वगैरे काढताना तो जर विझला तर कुठलीही शंका कुशंका मनात न आणता तो दिवा पुन्हा लावायचा आणि आपली सेवा ही कंटिन्यू सुरू ठेवायची. जर आपल्याला यामध्ये सुतक विटाळ वगैरे आलं तर, किंवा आपल्याला मासिक धर्म वगैरे आला तर हे बघा, आपल्याला मासिक धर्माची आपली तारीख माहितीच असते. तर आपण त्या मासिक धर्मामध्ये आपल्या घरातल्यांकडून म्हणजे दुसऱ्या कोणाकडून आपल्याला त्या घटाची पूजा आरती वगैरे करून घ्यायची आहे. त्या दिव्याची काजळी वगैरे काढून घ्यायची आहे, वात पुढे सरकवून घ्यायची आहे. जर तुम्हाला सुतक वगैरे आलं तर घटाचं विसर्जन करण्याची घाई न करता तुम्ही दुसऱ्या कोणाकडून म्हणजे तुमच्या घरातल्यांना मग ती पूजा करता येणार नाही तर तुम्ही तुमच्या शेजारी वगैरे जे तुमच्या कुळातील नसतील अशा लोकांकडून तुम्ही त्या घटाची 9 दिवस तेवढे पूजा करू शकता.
आणि त्याच्यानंतर विसर्जन वगैरे करू शकता 10व्या दिवशी. त्याचबरोबर किंवा तुमच्याकडे जर कोणी पंडित वगैरे येणार असतील किंवा गुरुजी येणार असतील किंवा ब्राह्मण एखादा येणार असेल तर त्यांच्याकडून तुम्ही 9 दिवस ती पूजा करून घेतली तरी देखील चालेल, त्यामध्ये काही हरकत नाही. त्याचप्रमाणे या 9 दिवसांमध्ये आपल्याला काळा रंग किंवा काळा ड्रेस हा घालायचा नाही आहे, हे सुद्धा आपल्या लक्षात घ्या. हे बघा, हे नियम हे महिलांना पुरुषांना हे सारखेच आहेत. असं काही नाही आहे की हे नियम फक्त महिलांना आहे किंवा पुरुषांना आहे. तर हे नियम हे दोघांनाही आहेत, कारण देवी आई ही आईला हे सगळे लेकरं आपले सारखेच असतात, त्यामुळे हे नियम हे दोघांनाही आहेत. आणि आपल्याला 9 दिवस आपले केस कापायचे नाही आहेत किंवा नखंसुद्धा आपले काढायचे नाही आहेत, हे लक्षात घ्या. तुम्हाला जर तसं करायचं असेल तर तुम्ही नवरात्र सुरू होण्याच्या अगोदर करा किंवा नवरात्र संपल्याच्या नंतर तुम्ही करू शकता, केस कापू शकता किंवा नखही काढू शकता. पण नवरात्रामध्ये आपल्याला ही चूक करायची नाही आहे, हे लक्षात घ्या. हे बघा, देवीचा वास हा पृथ्वीवर हा सूक्ष्म स्वरूपात या 9 दिवसांमध्ये 9 नवरात्रांमध्ये सूक्ष्म स्वरूपात असतो आणि त्यामुळेच आपल्या हातून या काही चुका होणार नाही, ज्यामुळे देवी माता ही रुष्ट होईल. अशी चूक आपल्याला करायची नाही आहे, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये ही वादविवाद कटकटी होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपल्याकडून कोणाची फसवणूक होणार नाही किंवा आपल्याकडून कोणाचा अपमान होणार नाही. खास करून स्त्रियांचा, आपल्या घरातील स्त्रीचा किंवा कुमारिकेचा आपल्याकडून अपमान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे बघा, तुम्ही या 9 दिवसांमध्ये उपवास करा नका करू, पण जर का तुम्ही हे नियम पाळले तर आवर्जून तुम्हाला त्याचं फळ हे आवर्जून मिळाल्याशिवाय राहणार नाही, यामध्ये काहीही शंका नाही. हे बघा, तुम्हाला जितके जास्तीत जास्त या दिवसांमध्ये सेवा करता येईल तितकी करा. आपलं घर जितकं जास्तीत जास्त प्रसन्न ठेवता येईल तितकं आपल्याला ठेवायचं आहे. आपल्या घरामध्ये वादविवाद कटकटी होणार नाही, मोठ्यांचं कोणाचा आपल्याकडून अपमान होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर तुम्ही घट मांडलेला आहे तर आपल्याला घराला कुलूप लावून गावाला वगैरे जाता येणार नाही. जर तुम्हाला गावाला जाण्याची वेळ आलीच किंवा काही इमर्जन्सी वगैरे आलीच तर तुम्ही तेव्हाच लगेच परत येऊ शकता, अशाच ठिकाणी जा. नाहीतर आपल्या घरामध्ये आपल्याला घट सोडून वगैरे जायचं नाही आहे, हे लक्षात घ्या. हे बघा, घटाच्या स्वरूपात देवी आई आपल्या घरामध्ये आलेली असते आणि जर आपण असं गावाला वगैरे गेलो तर तो साक्षात त्या पाहुण्यांचा अपमान असतो. पाहुणे म्हणून देवी आई आपल्या घरामध्ये आलेली असते. त्यामुळे आपल्या घरामध्ये जर तुम्हाला जायचं असेल किंवा आता काही वर्किंग लोक आहेत तर त्यांना जावं लागतं ऑफिसला वगैरे, तर कमीत कमी तुम्ही रात्री तरी घरी याल, उशिरा का होईना पण आपल्या घरी जायचं, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर या 9 दिवसांमध्ये आपण कोणालाही उधारी द्यायची पण नाही आहे आणि आपल्याकडून उधारी घ्यायची सुद्धा नाही आहे, हे लक्षात घ्या. आपण हे बघा, जर कोणाला इमर्जन्सी वगैरे हॉस्पिटलचं आलं तर ती वेगळी गोष्ट आहे, तेव्हा तुम्ही त्यांना मदत करू शकता. पण जर कोणी सारखं कोणाला ती सवय असेल तर आपल्याला 9 दिवसांमध्ये ही चूक करायची नाही, याच्यामुळे आपलं नुकसान होत असतं जास्तीत जास्त, हे लक्षात घ्या. बरेच जण प्रत्येकाची उपवास करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. कोणी 9 दिवसाचे हे निरंकार उपवास करत असतं, म्हणजे पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी उपवास धरत असतं, तर डायरेक्टली दसऱ्याच्या दिवशी म्हणजे 10व्या दिवशी जेव्हा आपण पुरणाचा नैवेद्य करतो तेव्हाच तो उपवास सोडला जातो. घटाला पुरणाचा नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो, असं देखील काही ठिकाणी होतं. तर तुम्ही तसा देखील उपवास करण्याची जर तुमची इच्छा असेल तर तसा देखील करू शकता. हे बघा, आपल्या प्रकृतीला जसं सहन होईल तसे आपल्याला उपवास वगैरे करायचे असतात. जर आपल्या प्रकृतीला सहन होणार नसेल तर तुम्ही उपवास नाही धरला तरी देखील चालेल. काही जण हे 1 दिवसाचा म्हणजे उठता बसता उपवास धरतं, तर ते उपवास कसा होतो उठता बसता, तर आपण घटस्थापनेच्या दिवशी उपवास धरायचा असतो म्हणजे पहिल्या माळीला, आणि दुसऱ्या माळीला तो उपवास सोडायचा असतो. आणि परत अष्टमीला आपण उपवास धरायचा असतो तर नवमीला सोडायचा असतो. कोणी अष्टमीला धरतं तर दसऱ्याला उपवास सोडतं, किंवा कोणी नवमीला उपवास धरतं आणि दसऱ्याला उपवास सोडतो, अशा प्रकारे सुद्धा होत असतं. किंवा कोणी फक्त अष्टमीलाच उपवास करत असतं. अशा प्रकारे तुम्हाला जसं शक्य होईल तसा उपवास धरला तरी देखील चालेल. घट मांडला म्हणजे आपण निरंकार उपवास धरायलाच हवे,
असं काही गरजेचं नाही. आपल्या प्रकृतीला जसं काही शक्य होईल, जर आपल्याला गोळ्या औषधं घ्यावे लागत असतील तर उपवास नाही धरला किंवा उठता बसता धरला तरी देखील चालेल, त्यामध्ये काही हरकत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला देवी आईची जितकी जास्तीत जास्त होईल तितकी जास्तीत जास्त देवी आईची आपल्याला या 9 दिवसांमध्ये आपली उपासना करायची असते, सेवा करायची असते. हे बघा, आपण वर्षभर सेवा नाही केली तरी देखील चालेल, पण आपण जर या 9 दिवसांमध्ये हे संपूर्ण नियम पाळून जर आपण जास्तीत जास्त उपासना केली, सेवा केली ना देवी आईची, तर आपल्याला ती वर्षभराचं संपूर्ण फळ ही देऊन जात असते. हे लक्षात घ्या. कारण देवी आईचा या पृथ्वी तलावर असं म्हटलं जातं की 9 दिवस हा सूक्ष्म स्वरूपाने वास असतो. त्यामुळे आवर्जून हे नियम पाळायला विसरू नका आणि उपासना करायला सुद्धा देवी आईची विसरू नका. तर अशी छोटीशी पण अति महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट स्वामींचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर अक्कलकोट स्वामींचं नित्य प्रातःकाळची महापूजा दर्शन, त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समधी मंदिर व अलंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक 9:30 वाजता पोस्ट करत असते. तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या. त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते, जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो. तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.